it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 8. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. मी सुनीता घोरपडे. माझे 2 दोस्त आज आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल इंग्रजीत काय काय माहिती सांगतात ते नीट ऐका बरं का. तो बघ, मोत्या आला. त्याच्या तोंडात बघ चप्पल आहे. मोत्या, ए मोती, इकडे ये. ही मंगलाची चप्पल. सुनीता मावशी, आज की नाही मोत्या मंगलाच्या मागे मागे शाळेत आला होता. काय धम्माल केली. मग बाईंनी त्याला हाकलून लावलं. तेव्हा तो मंगलाची चप्पल घेऊन पळून गेला. हो का मोत्या, असं केलंस तू? Who is this? This is Mangala's dog. His name is Moti. Moti! Come here. शरद दादा, सी, मोतीला पण इंग्रजी येतं. बघ, what is your name? How old are you? Yes, good. Moti knows English. Which school does he go to? येस, कुत्र्यांचं हायस्कूल. येस शरद दादा, आज मोती शाळेत आला मंगला बरोबर. Mangala? Your friend Mangala? येस, हो. Which school does she go to? मंगला, माय स्कूल, विवेकानंद स्कूल. शी गो टू विवेकानंद स्कूल. शी गो नाही म्हणायचं, शी गोज म्हण. शी गोज टू विवेकानंद स्कूल. शी गोज टू विवेकानंद स्कूल. Oh, I see. She also goes to Vivekanand school. माझा प्रश्न असा आहे, ऑल्सो म्हणजे काय? ऑल्सो म्हणजे सुद्धा. म्हणजे मंगला सुद्धा विवेकानंद स्कूलमध्ये जाते. शी ऑल्सो गोज टू विवेकानंद स्कूल. येस, I go to Vivekanand school. She goes to Vivekanand school. Ranjana, which class are you in? I am in class 5. And Mangala, which class is she in? She is in class 5. She is also in class 5. क्लास म्हणजे इयत्ता का? हो, क्लास 5 म्हणजे 5वी इयत्ता. Okay. Santosh, tell me about your friend Anwar. Which school does he go to? He goes to Vivekanand school. I also go to Vivekanand school. Which class are you in, Santosh? I am in class 5. Oh, same as Ranjana. You are both in class 5. And Anwar? He is in class 6. And Moti? Which class are you in? मोती तर 10वीत आहे. तुम्हाला माहितीये का? He is in class 10. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात
सराव करणं सोपं जाईल. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. My friend's name is Farida. She is in class 5. She goes to Vidya Mandir school. Tell me about your friend. What is his name? His name is Amit. He is 10. He lives in Ambegaon. Which class is he in? He is in class 4. Which school does he go to? He goes to Zilla Parishad Prathmik Shala Ambegaon. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आता तुम्ही तुमच्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल आणखी काही माहिती सांगू शकता. मी एका मुलीला तिच्या मैत्रिणीबद्दल विचारीन. वर्गात मुली नसल्या तरी टीचर तुम्हाला हर, शी या शब्दांचा उपयोग कसा करायचा ते सांगतील. घंटा वाजली की टीचर सांगतील त्या मुलीने उभं राहायचंय. इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर दे. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हर नेम? Which school does she go to? She goes to अशी सुरुवात केली ना. आता पुढचा प्रश्न ऐक. Which class is she in? क्लास म्हणजे इयत्ता. Which class is she in? She is in class 5. किंवा ज्या इयत्तेत आहे ते सांगितलं का? बरं, आता मी एका मुलाला त्याच्या मित्राबद्दल विचारीन. घंटा वाजली की एका मुलाने उभं राहायचंय आणि आपल्या मित्राबद्दल सांगायचंय. आणि हो, हिज आणि ही या शब्दांच्या वापराकडे नीट लक्ष द्या. घंटा वाजली की एक मुलगा उभा राहील. एक एक प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर दे. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हिज नेम? Which school does he go to? He goes to अशी सुरुवात केलीस ना. आता पुढचा प्रश्न ऐक आणि उत्तर दे. Which class is he in? पाठानंतर पुढची 15 मिनिटं
टीचर इतर मुलांनाही आत्तापर्यंत शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव करायला देतील. टीचर वेगवेगळ्या मुलामुलींना त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल असेच प्रश्न विचारा. आता आपण एक गाणं शिकूया. आवडेल ना शिकायला तुम्हाला? आता एक इंग्रजी गाणं शिकूया. या गाण्याची गंमत म्हणजे 1 ते 20 पर्यंतचे इंग्रजी अंक तुम्ही शिकू शकाल. ते गाणं आधी ऐकूया का? ऐका हं. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. आता गाण्याची एक एक ओळ ऐका आणि रंजना व संतोष बरोबर ती ओळ तुम्ही सुद्धा म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. ऐकलं का सर्वांनी? आता त्यांच्यासारखं तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे बरं का. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. हे सुद्धा सर्वांनी म्हणा. 6 and a 7 and a 8, 9, 10. We learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. आता हे सुद्धा सर्वांनी म्हणायचं. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and 17 and 18, 19, 20. You'll learn to count with me. चला हे सर्व पुन्हा म्हणा. 16 and a 17 and a 18, 19, 20. You learn to count with me. आता तुम्ही पूर्ण गाणं म्हणायचं आहे. चला करूया सुरुवात. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. पुढच्या 15 मिनिटांसाठी टीचर मगाशी सांगितला तसा सराव घेतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर तुम्ही कधी शाळेत नसलात तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात